ठीक आहे. एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न काय असतं माहीत आहे का? आई होण्याचं. आणि जर तेच स्वप्न पूर्ण होत नसेल तर मन आतून तुटतं. नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो आणि भावांनो, जय श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक बहिणीसाठी आहे जी आई होण्याची वाट पाहते, जी मनोमन देवाला विचारते की माझी कुशी कधी भरते. जर तुम्हीही त्या अवस्थेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची जशीच एक सेवा सांगणार आहे जी अनेकांनी केली आणि त्यांच्या आयुष्यात मुलबाळाचं सुख आलं. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. त्यांची कृपा ज्या भक्तावर होते त्यांच्या आयुष्यातील मोठ्यात मोठी अडचणही दूर होते. स्वामींचं एक वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच जेव्हा एखादी स्त्री आई होण्यासाठी झगडत असते तेव्हा तिला या एका वाक्यातून खूप मोठा आधार मिळतो. स्वामींच्या नामस्मरणाने मन शांत होतं, नकारात्मक विचार दूर होतात आणि देवावरचा विश्वास अजून घट्ट होतो. मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते. पुण्यातील एका ताईचा अनुभव आहे. त्यांना लग्न होऊन 9 वर्ष झाली होती, पण त्यांना बाळ होत नव्हतं. त्यांनी खूप डॉक्टर दाखवले, खूप औषधं घेतली, पण काहीच फायदा झाला नाही. हळूहळू त्यांचा आत्मविश्वास कमी झाला आणि त्या आतून खूप खचल्या. पण एक दिवशी कोणीतरी त्यांना स्वामी समर्थांची सेवा सांगितली. त्यांनी ठरवलं की आता शेवटचा विश्वास स्वामींवर ठेवायचा आणि त्या रोज सकाळी उठून लागल्या. स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींच्या फोटोसमोर बसू लागल्या. त्या रोज 108 वेळा तारक मंत्र म्हणू लागल्या आणि स्वामी समर्थ चरित्रासारामृताचे 3 अध्याय वाचू लागल्या. त्या प्रार्थना करताना फक्त एकच गोष्ट मागायच्या, स्वामी मला काही नको, मला आई होण्याचा आशीर्वाद द्या. असे करत करत 6 महिने गेले आणि एक दिवस त्यांच्या आयुष्यात तो क्षण आला ज्याची त्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होत्या. त्या गर्भवती झाल्या. आज त्या एक गोड बाळाच्या आई आहेत आणि त्या सांगतात की हे फक्त स्वामींची कृपा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही सेवा नेमकी कशी करायची? पण मनापासून करायची आहे. तुम्ही 21 दिवस किंवा 40 दिवसाचा संकल्प करा. रोज सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. घरातल्या देवारत किंवा जिथे स्वामींचा फोटो आहे तिथे शांतपणे बसा. सर्वात आधी स्वामींना पाणी किंवा दूध अर्पण करा. त्यानंतर दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मंत्र. ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. मंत्र म्हणताना मन कुठेही भटकू देऊ नका, फक्त स्वामींचा विचार करा. त्यानंतर स्वामी चरित्रामृताचे 1, 2 आणि 3 अध्याय वाचा. वाचन झाल्यावर स्वामींना तुरीची डाळ किंवा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवा. शेवटी आरती नमस्कार करा. ही सेवा करताना काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे. शक्यतो मांसाहार टाळा, वाईट विचार मनात येऊ देऊ नका, नवरा बायकोमध्ये प्रेम आणि समजूत ठेवा, शक्य असल्यास ब्रह्मचर्य पाळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा करताना शंका ठेवू नका. पूर्ण विश्वास ठेवा की स्वामी तुमचं ऐकतायत. मी तुम्हाला अजून एक अनुभव सांगते. एका भक्ताने दत्त जयंतीच्या दिवशी 3 फुलांची सेवा केली आणि मनापासून प्रार्थना केली, स्वामी मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद द्या. काही महिन्यातच त्यांच्या घरी आनंदाची बातमी आली आणि त्यांच्या आयुष्यातही बाळाचं सुख आलं. मित्रांनो, इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ही सेवा श्रद्धेने करा, पण त्याचबरोबर डॉक्टरांचाही सल्ला घेणंही तितकंच आवश्यक आहे, कारण देव आपल्याला मार्ग दाखवतो आणि डॉक्टर त्या मार्गावर मदत करतात. तसेच स्त्रिया मासिक धर्माच्या काळात ही सेवा करू नका. आता शेवटी मी तुम्हाला एक छोटी पण खूप प्रभावी गोष्ट सांगते जी अनेकजणी दुर्लक्ष करतात आणि नंतर म्हणतात की सेवा केली पण मनाला शांती मिळाली नाही. भगिनींनो, सेवा करताना नियम फक्त पाळणं पुरेसे नसतं, तर मन पूर्णपणे सकारात्मक ठेवणं खूप गरजेचं असतं. अनेक वेळा आपण बाहेरून सेवा करतो पण आतून भीती आणि शंका ठेवतो की खरंच होईल का मला बाळ? आणि हीच शंका आपल्याला श्रद्धेला कमजोर करते. म्हणून रोज सेवा करताना स्वतःला एक गोष्ट नक्की सांगा की स्वामी माझ्यासोबत आहेत आणि योग्य वेळ आल्यावर ते मला नक्की आई बनवतील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवा. शक्यतो भांडण टाळा, मोठ्याचा आदर करा आणि घरात रोज दिवा लावून देवाचं नामस्मरण करा, कारण जिथे शांती आणि श्रद्धा असते तिथे देवाची कृपा आपोआप होते. काही जणी विचारतात की आपल्याला वेळ मिळत नाही, तर लक्षात ठेवा, सेवा ही वेळेवर नाही तर भावनेवर चालते. तुम्ही कमी वेळेतही मनापासून वेळ
केलं तर त्याचं फळ नक्की मिळतं. तुम्ही इच्छित असाल तर गुरुवारी किंवा दत्त जयंतीसारख्या दिवशी छोटासा उपवास करून स्वामींचं नामस्मरण करा आणि गरजूंना अन्नदान करा. कारण दान केल्याने पुण्य वाढतं आणि स्वामी लवकर प्रसन्न होतात. मी प्रत्येक बहिणीला सांगते, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यात आई होण्याची शक्ती आहे. फक्त योग्य वेळ आणि स्वामींची कृपा लागते. त्यामुळे कधीही निराश होऊ नका, रडू नका. स्वामी असेल तर स्वामींसमोर रडा. त्यांना सगळं सांगा, कारण ते आपलं प्रत्येक अश्रू समजतात. जर तुम्हाला वाटत की ही माहिती कोणासाठी उपयोगी पडेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचा विश्वासच तुमची मोठी ताकद आहे. आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला मनापासून सांगू इच्छिते. भगिनींनो, अनेक वेळा आपण देवाची सेवा करतो, मंत्रजप करतो, पण नकळत चुकते म्हणजे स्वतःला दोष देणं. काही जणी स्वतःला सतत म्हणत कदाचित माझ्यातच काही कमी आहे, त्यामुळेच घरात आनंद नाही. तर अशा विचारांची मनं खूप कमजोर होतं. भगिनींनो, मनात लक्षात ठेवा, आई होणं ही फक्त शरीराची गोष्ट नाही, ही देवी प्रक्रिया आहे आणि प्रत्येक गोष्टीचा योग्य वेळ असते. जसं झाडाला फळ यायला टाईम लागतो, तसंच आयुष्यात काही गोष्टी व्हायला टाईम लागतो. तर आपल्या भगिनींना, ज्या भगिनींना गरज आहे त्या भगिनींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.